नमस्कार मित्रांनो, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET ही 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आली होती आणि या परीक्षेची जी ॲन्सर की आणि आपण जे ॲन्सर शीट होते, जी OMR शीट होती, ती OMR शीट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. तर ही ॲन्सर की आणि आपली OMR शीट कशाप्रकारे डाउनलोड करायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे CTET आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर ही जी पहिली लिंक आहे ती CTETची, तिला क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर CTETची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होईल. यामध्ये हा जी वरती निळ्या रंगाची पट्टी आहे त्यामध्ये या ठिकाणी CTET फेब्रुवारी 2026 की चॅलेंज अँड स्कॅन्ड इमेज OMR ह्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक नवीन पेज येईल. त्यामध्ये आपल्याला CTET फेब्रुवारी 2026 की चॅलेंज ऑब्लिक स्कॅनड इमेज ऑफ OMR ह्या लिंकला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा मेसेज येईल, त्यामध्ये ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज ओपन होतं आहे. सध्या सर्व्हरवर लोड असल्यामुळे हे लॉग इन पेज थोडंसं ओपन व्हायला वेळ लागतो आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे लॉग इन डिटेल्सचं पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला पहिल्या बॉक्समध्ये रोल नंबर टाकायचा आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला जन्मतारीख टाकून लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. रोल नंबर आपल्याला आपलं जे CTETचं हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवरती आपल्याला मिळेल. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे हे लॉग इन झाल्यानंतर पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला रोल नंबर आहे, आपलं नाव असेल, त्यानंतर पेपर 1, पेपर 2 ची ही माहिती आहे. त्यामध्ये पेपर 1मध्ये लँग्वेज 1, लँग्वेज 2 कोड आहेत. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ॲन्सर की पेपर 1ची ॲन्सर की या ठिकाणाहून डाउनलोड करून घेऊ शकतो. त्याबाबत आपल्याला जर काही चॅलेंज करायचं असेल तर आपण खाली सबमिट की चॅलेंजवरती क्लिक करून पेमेंट करून आपण चॅलेंजसुद्धा त्या ॲन्सर कीला देऊ शकतो. त्यानंतर आपल्याला जी OMR शीट डाउनलोड करायची आहे, दुसऱ्या पेपरची जी ॲन्सर की आहे ती या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आणि जी OMR शीट आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे, तिथं डाउनलोड OMR शीट पेपर 1 वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या फोनमध्ये ही जी OMR शीट आहे ती OMR शीट डाउनलोड होईल. त्याचप्रकारे आपण जर पेपर 2ची OMR शीट डाउनलोड करून घ्यायची असेल तर डाउनलोड OMR शीट पेपर 2 अशा प्रकारे यावर क्लिक केल्यानंतर ती आपल्याला डाउनलोड होईल. ही डाउनलोड होण्यासाठी थोडासा वेळ लागतो आहे, कारण सर्व्हरला सध्या लोड असल्यामुळं ती डाउनलोड करण्यासाठी वेळ लागत आहे. अशा प्रकारे आपली जी OMR शीट होती ती आपल्या फोनमध्ये डाउनलोड झालेली दिसून येईल. धन्यवाद.